हॅलो, आज आपण बोलणार आहोत सेन्सिटिव्हिटीबद्दल. ऑटिझमच्या मुलांमध्ये आपल्याला हायपर सेन्सिटिव्हिटी दिसते और हायपर सेन्सिटिव्हिटी दिसते. तर आपण या दोघांपैकी आज हायपर सेन्सिटिव्हिटीबद्दल या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. ऑटिझम असलेल्या मुलांचा ब्रेन लाईट, साऊंड, टच यांना कधीकधी तीव्र किंवा पेनफुल रिस्पॉन्स देऊ शकतो. आपण बघणार आहोत हायपर सेन्सिटिव्हिटीचे सिम्पटम्स आपल्याला काय दिसू शकतात. पहिला तर ऑडिटरी. कोणताही मोठा आवाज झाला, कुकरची शिट्टी, मिक्सर ग्राइंडर, व्हॅक्यूम क्लिनरच्या आवाजाला काही मुलं कानावर हात ठेवतात किंवा त्या आवाजाला घाबरतात. आता व्हिज्युअल हायपर सेन्सिटिव्हिटी, फ्लोरोसंट लाईट, हार्श ट्यूबलाईट, हार्श सूर्यप्रकाश, अशा हार्श लाईटला काही मुलं डोळे बंद करतात किंवा ती लाईट अवॉइड करतात. आता टॅक्टाईल हायपर सेन्सिटिव्हिटी, जी मुलं केस कापताना, नखं कापताना रडतात, ज्यांना कपड्यांचे टॅग आवडत नाही आहेत, अंगावर पाणी सांडलं, थोडं जरी पाणी सांडलं तरी कपडे चेंज कर म्हणतात, हात खराब झालेले अजिबात आवडत नाही आहेत. ऑल्फॅक्टरी अँड गस्टेटरी हायपर सेन्सिटिव्हिटी, काही मुलांना अन्नपदार्थांचे वास आवडत नाहीत, काहींना एखाद्या स्पेसिफिक पदार्थाचं टेक्स्चर आवडत नाही तर त्यामुळे उलटी येते. वेस्टिब्युलर हायपर सेन्सिटिव्हिटी, काही मुलांना मूवमेंट अजिबात आवडत नाही, स्विंग आवडत नाही, जंप करायला त्रास होतो, हाईटवरून जंप करायला ते घाबरतात. आता आपण बोलूयात मेल्टडाऊनबद्दल. कधीकधी ओव्हर सेन्सिटिव्हिटीमुळे किंवा सेन्सिटिव्हिटी ओव्हरलोड झाल्यामुळे ही मुलं खूप वेळा चिडचिड करताना, अचानक राग येताना, रडताना आपल्याला दिसून येतात.